तुमचं लग्न झालंय परंतु तरी देखील तुमचं मन परस्त्रीवर जात, एखाद्याच्या बायकोवर मन जाणं किंवा आपलं संसारात गोडवा न वाटणं आणि परस्त्रीचा व्यसनासारखा नाद लागणं, याचं पातक काय काय असतं आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. अग्नी, जठर अग्नी, पोटातली अग्नी. या पोटातल्या अग्नीतून बाळ जन्माला येतं, म्हणजे जन्म देखील अग्नीतून आणि त्रासातून होतो. आपण जेव्हा फेरे घेतो, जेव्हा अग्नीचाच प्रदक्षिणा घेऊन अग्नीला साक्षी मानून त्या बायकोला धर्म अर्थ काम मोक्ष किंवा 7 वचनं दिले जातात. या 7 वचनामध्ये एक वचन असं देखील असतं की मी तुझ्यासाठी एकनिष्ठ राहणार. तो सर्वात मोठा पाप असतो. जेव्हा आपण विवाहित आहे आणि आपण वचनबद्ध आहे, त्या वचनाला आपण अग्नीला साक्ष मानून घेतलेलं वचन आहे. एखाद्या धर्मात धर्मग्रंथाला मानून घेतलं जातं, परंतु आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अग्नीला साक्ष मानून तीच अग्नी आपल्याला डाग देताना देखील वापरली जाते. मग त्याचा हिशोब आपल्याला सरणावरती गेल्यावर द्यावा लागतो आणि काही वेळेस इथंच फेडावा लागतो. म्हणून आपण मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाला पूजणारे आहेत, जे सीता मातेला एक वचनी एक पत्नी राहील. म्हणून राम होण्याचा प्रयत्न करा, रावण होण्याचा. ओम काली जय भवानी.